कातकरी आदिवासी राबतो शेतात, तेही मोलमजुरीसाठी. त्या बदल्यात त्याला मिळतं एक वेळचं जेवण, एक दारूची बाटली आणि 60 रुपये. पण तेही रोजचं काम नाही. बांधकाम क्षेत्रात आणि वीटभट्ट्यांवर आदिवासी राबतो, पण ठेकेदाराकडून घेतलेल्या कर्जाच्या व्याजातच तो पिचून जातो. नदी काठावर रेती काढणारे कातकरी दिसले की वाटतं याला श्रमाचं मोल म्हणायचं. दिवसभर पाण्यात गाठून जातात, तेव्हा कुठं एक ब्रास रेती काढता येते. आता आम्ही किती 5 माणसावर इथे 5 माणसं किती माल काढू, दीड एक बरास निघत असेल तर दीड बरासचे किती झाले आम्हाला 300. हां, त्याच्यामध्ये आम्हाला 50-50 रुपये बसले, ते वाटून घ्यायचे संध्याकाळी. त्यालाच राशन आणून घरी वराणा द्यायचं हे करून. एक ब्रास पण माल निघाला तर लगेच गेला गाडीत, तर बरा नाही तर मग ते पण पैसे भेटत नाही काय टायमाला आम्हाला. पैसे कधी 100 रुपये देतात लावणीची पण. एक बाटली दारू नाहीतर मी दारू बाटली घेतली का चालला का बरा. पिणारी खात बेस मजा करतात, पण आमचं मरण करतात. आम्ही नाही घेत ना तर आम्हाला नाही देत काय पोस्टाला. 100 रुपये ठेवला हातावर का जा अशी सांगतात. एका ट्रक मध्ये 3 ब्रास रेती राहते. हा ट्रक भरण्यासाठी 600 रुपये कातकऱ्यांना मिळतात, तेही 3 दिवस घाम गाळून. आणि ठेकेदाराला मिळतात तब्बल 6 ते 7 हजार रुपये. कातकरी कात बनवण्याच्या व्यवसायाकडून वळली ती जंगली झाडांपासून कोळसा बनवण्याच्या व्यवसायाकडे. पण कालांतराने 1985 सालापासून सरकारने या व्यवसायावर देखील बंदी आणली. मग यांच्याकडे उरलं ती फक्त मजुरी. मग जवळच्याच वीटभट्ट्या, शेतमजुरी आणि नदीवरची रेती काढण्याचा हा व्यवसाय. या मागून यांना दिवसाकाठी मिळतात ते फक्त 100 ते 150 रुपये. एवढं सगळं करून देखील कातकरी हा कर्जबाजारीच राहतो. औद्योगिकरणाचा एक आम्ही वेगळ्या पद्धतीने एक सर्वे केला. त्याच्यामध्ये असं दिसून आलं की ज्याच्या घरात जास्त मुलं त्याच्या घरात आता जास्त पैसे यायला लागलेले आहेत. तर त्याच्यामध्ये घरातली 3-3, 4-4 माणसं जेव्हा कामाला जातात त्यावेळेला 150 रुपयाप्रमाणे 600 रुपये घरात यायला लागलेले आहेत. परंतु त्या 600 रुपयाचा विनियोग आम्हाला मात्र करता येत नाहीत. कारण 600 रुपये आले तर ते कसे उडवायचे ह्याच विवंचनेत आम्ही असतो. म्हणून व्यसन जर कमी करू शकलो आणि शिक्षण वाढवू शकलो तर हा समाज आणखीन चांगला पुढे जाईल. कारण तसा हा बुद्धीने फार तल्लग आहे. कातकरी जिथे राहतात त्या ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे आले. रायगडमध्ये तर इस्पात, IPCL यासारख्या अनेक कंपन्या आल्या. पण त्यामध्ये आपल्या मूळ संस्कृतीपासून उखडलेला कातकरी कधी सामावला गेला नाही. नोकरी करणं हा मुळात एखाद्या कामासाठी बांधिलकी आणि बांधून घेणं, निसर्ग सोडून इतर व्यवस्थेशी, ही कातकऱ्याची मानसिकता नाही. हा आज कामाला जाईल, महिनाभर जाणारच नाही. त्यामुळे त्या चौकडीत राहत नाही. म्हणून कातकऱ्याने नोकरी गमावल्याची प्रकरणं मात्र नोकरी लागली आणि नोकरीतनं काढून टाकलं अशी अनेक प्रकरणं संघटनेकडे येत असतात. कातकरी आदिवासीची आपल्या समूहातल्या जगण्याशी घट्ट नाळ असते. तो नोकरधंद्यासाठी स्थलांतरित झालाय तरी पावसाळ्यात तो आपल्या गावाकडे परततो. आणि हीच वेळ त्यांची उपासमारीची असते. सावकार म्हणजे इथला ठेकेदार. पण या ठेकेदाराकडे अडलं की जावं लागतं. आठवड्याला लागणारा मीठ, मसाला, कापड लत्ता आणि औषधं दिली जातात, पण दिला जात नाही तो हिशोब. ठेकेदाराचा ससेमिरा काही सुटत नाही. वर्षागणिक तो चालूच राहतो.